DHS रिलेटेड एक अपडेट आहे की परत 31 तारखेला आणखीन लिस्ट लागलेली आहे DHSची. आणखीन जिथे जिथे जागा व्हॅकंट आहे तिथे लिस्ट आणखीन पण लागत आहेत. तर आता पुढली सिलेक्शन लिस्ट आणि अगेन्स्ट एक्स सर्व्हिसमॅनची दोन्हीची कंबाईन लिस्ट लागलेली आहे. तर आता एकूण किती विभागाच्या किती याद्या लागलेल्या आहेत ते पण मी टोटल शेवटी सांगतो की टोटल आतापर्यंत किती विभागाच्या कोणत्या याद्या लागलेल्या आहेत. तर हे बघा, हे जी लिस्ट लागलेली आहे हे DHS कोल्हापूरची 31 तारखेची. ॲक्च्युली आज टाकलेली आहे त्यांनी, पण काल 31 तारखेची आहे ती यादी जी आज टाकलेली आहे त्यांनी साईटला. तर याच्यामध्ये यांनी कंबाईन टाकलेले अदर कॅडरचं पण याच्यातच आहे. तर सगळ्यात पहिलं बघा, हे कोल्हापूर प्रायव्हेट फिमेल ओपन वुमन्स रिझर्वेशनला एक जागा होती वॅकंट. तर ते 102ला मेरिट गेलेलं आहे. ओपन वुमन्स रिझर्वेशनमधून सिलेक्शन झालेलं आहे. त्याच्यानंतर आहे ओपन एक्स सर्व्हिसमॅन. आता हे बघा, हे कंबाईन दोन्ही लिस्ट असल्यामुळे ह्याच्यामध्ये हे ओपनची पण आता हे एक्स सर्व्हिसमॅनची पण ठीक आहे, दोन्ही एकत्रच आहे. एकाच लिस्टमध्ये आता दोन्ही टाकलेले आहे त्यांनी, ज्या ज्या जागा व्हॅकंट होत्या त्या एकत्रच कंबाईन लिस्ट लावलेली आहे. तर त्याचं पण ओपनचं 102ला गेले 102.57ला. त्याच्यानंतर OBCमध्ये एक एक्स सर्व्हिसमॅनची जागा होती आणखीन व्हॅकंट, तर ते 92.06 मेरिट गेलेले आहे. त्याच्यानंतर आहे गव्हर्मेंट मेल. आता हे मेलचे पण ह्याच्यातच मेल फिमेल प्रायव्हेट ठीक आहे, ह्या एकाच लिस्टमध्ये मेल फिमेल गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट, तर हे सर्व एकत्रच आहे. आणि अदर कॅडरचे पण काही आहे ते पण ह्याच्यातच आहे, एकाच लिस्टमध्ये त्यांनी टाकलेलं आहे. तर गव्हर्मेंट मेल ह्याच्यामध्ये दिव्यांगची बघा, दिव्यांगची पण जागा याच्यात भरली त्यांनी 98. तर DHSनं खूप जेवढं DMRनं पण इतक्या जागा भरल्या नाही जेवढं 100% कन्वर्ट करून, तर DHSनं सर्व जवळपास जागा भरत आहे ऑलमोस्ट जागा. तर दिव्यांगची पण भरली बघा, 98ला गेलेलं आहे मेरिट कॅटेगरी दिव्यांगची एक गव्हर्मेंट मेलमधून. त्याच्यानंतर NTCमध्ये 136ला गेलेलं आहे. जनरल NTCमधून सिलेक्शन झालेलं आहे त्या कॅन्डिडेटचं 136. त्याच्यानंतर आहे आता प्रायव्हेट मेल. आता गव्हर्मेंट मेल झाले, आता हे प्रायव्हेट मेल. तर जनरलमध्ये एक पोस्ट होती ओपन जनरल, 109ला मेरिट गेलेलं आहे. त्याच्यानंतर ओपनमध्येच एक्स सर्व्हिसमॅनची एक जागा आणखीन वॅकंट राहिली होती अगेन्स्ट एक्स सर्व्हिसमॅन, त्याचं 108.82ला मेरिट गेलेलं आहे. त्याच्यानंतर ओपन स्पोर्ट पर्सन. आता हे कॅन्डिडेट नाही, हे सर्व अगेन्स्टमध्येच आहेत. हे जागा कन्वर्ट झालेले आहेत, जिथे जिथे कॅन्डिडेट मिळाले नाहीत ते सर्व ओपन स्पोर्ट पर्सन त्याच्या अगेन्स्टमध्ये घेतले 106.96ला, ठीक आहे, 106.96ला मेरिट गेलेलं आहे त्याच्या अगेन्स्टमध्ये. त्याच्यानंतर ओपन पार्ट टाईम ते पण अगेन्स्टमध्ये 106ला त्याचं पण मेरिट गेलेलं आहे. त्याच्यानंतर EWSमध्ये आता EWS जनरलमध्ये एक पोस्ट होती, तर EWS जनरलमध्ये 102.57ला मेरिट गेलेलं आहे. त्याच्यानंतर OBC एक्स सर्व्हिसमॅनची ते पण अगेन्स्टमध्ये 105.10. त्याच्यानंतर OBC PT पार्ट टाईम त्याच्यामध्ये 105ला गेलेलं आहे मेरिट. आता हे गव्हर्मेंट फिमेल ठीक आहे, ते आता मेल संपले, आता फिमेल गव्हर्मेंट फिमेलचं याच्यामध्ये बघा, गव्हर्मेंट फिमेलमध्ये एक्स सर्व्हिसमॅनच्याच 3 जागा आणखीन वॅकंट राहिल्या होत्या. आता हे जे कोणी कॅन्डिडेट सोडले किंवा जॉईन झाले नाही किंवा DVमध्ये जे कोणी रिजेक्ट झाले किंवा आले नाही DVला ठीक आहे, तर भरपूर कॅन्डिडेट राहिलेत आणखीन पण याच्यामध्ये. यांचे 3 कॅन्डिडेट राहिले होते ओपनचे एक्स सर्व्हिसमॅनचे. तर हे 1 2 3 ठीक आहे, 120ला मेरिट गेलेलं आहे ओपन फिमेलचं गव्हर्मेंटचं. त्याच्यानंतर OBC एक्स सर्व्हिसमॅनची एक पोस्ट होते अगेन्स्टमध्ये 116ला गेले मेरिट. त्याच्यानंतर EWSमध्ये स्पोर्ट पर्सनची एक जागा वॅकंट होती, तर ते 114ला. त्याच्यानंतर NTCचं 116ला. त्याच्यानंतर STWR वुमन्स रिझर्वेशन 90पर्यंत गेलेलं आहे मेरिट पासिंग क्रायटेरियापर्यंत एकदम. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ST एक्स सर्व्हिसमॅनमध्ये बघा एक पोस्ट आहे ठीक आहे, एक पोस्ट आणखीन पण वॅकंट होती, पण नॉट इन CML म्हणजे कॉमन मेरिट लिस्टमध्ये कोणी नाही आहे, कॅन्डिडेटच अवेलेबल नाही आहे. जागा व्हॅकंट राहत आहेत आता एंडिंगला, पण कॅन्डिडेट नाही आता. STमध्ये बघा एक व्हॅकन्सी असून पण कॅन्डिडेटच अवेलेबल नाही आहे ठीक आहे. आता ऑब्व्हियसली 90च्या खाली असतील कॅन्डिडेट, पण ते 90च्या खाली मेरिट येणार नाही. तर कॉमन मेरिट लिस्टमध्ये जो लास्ट 90 कॅन्डिडेट होते, जे पासिंग किंवा इलिजिबल कॅन्डिडेट होते 90च्या पुढले, ते सर्व
सिलेक्ट झालेले आहेत त्यांना घेतलेलं आहे. आता कॅन्डिडेटच अवेलेबल नाही आहे, त्याच्यामुळं कॉमन मेरिट लिस्टमध्ये कॅन्डिडेट अवेलेबल नाही आहे म्हणून तसं त्यांनी मेन्शन केले. ठीक आहे, हे नर्सिंगचे झाले. बाकी हे स्टोरकम लिनन कीपर, ठीक आहे, हे स्टेनोटायपिस्ट, टेलिफोन ऑपरेटर, हे अदर कॅडरचे पण आहे एकाच ह्याच्यामध्ये. ब्लड बँक, सायंटिफिक ऑफिसर, फार्मसी, हे बघा हे फार्मसीवाल्यांचे पण आहे, ओपन एस सीचे, एस टीचे. त्याच्यानंतर हे लॅबोरेटरी सायंटिस्ट ऑफिसरचे. ठीक आहे, हे अदर कॅडरचे पण आहेत, त्यांनी पण बघून घेऊ शकता. आता मी एकदा सांगतो की टोटल लिस्ट किती लागलेले आहेत आत्तापर्यंत आपल्या टोटल. तर टोटल आपले 8 डिव्हिजन आहेत. तर 8 डिव्हिजनपैकी ओके 8 डिव्हिजन आहेत टोटल. 8 डिव्हिजनपैकी ठाण्याचे, ठीक आहे, ठाण्याचे लागलेले आहे. ओके, शॉर्टमध्ये ठाण्याच्या टोटल 5 लिस्ट लागलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एक सिलेक्शन लिस्ट आहे, 3 वेटिंग लिस्ट आहेत, त्याच्यानंतर एक अगेन्स्ट एक सर्व्हिसमॅनची लिस्ट लागली होती. तर असं हे 3, 4, 5 अशा टोटल 5 लिस्ट लागलेल्या आहेत ठाण्याच्या आत्तापर्यंत. ठीक आहे, मी टोटल सर्व डिव्हिजनच्या लिस्ट सांगतो आता किती लागलेल्या आहेत. त्याच्यानंतर आता बघू पुण्याच्या लागलेल्या आहेत टोटल 4 लिस्ट. तर 4मध्ये एक आहे सिलेक्शन लिस्ट, फर्स्ट जी पहिली सिलेक्शन लिस्ट लागलेली, त्याच्यानंतर 2 वेटिंग लिस्ट लागल्या होत्या त्याच्यानंतर, आणि त्याच्यानंतर एक अगेन्स्ट एक सर्व्हिसमॅनची. ठीक आहे, तर अशा टोटल एक, हे 2 आणि ही एक, अशा टोटल 4 लिस्ट लागलेल्या आहेत आत्तापर्यंत पुणे विभागाच्या. त्याच्यानंतर लातूर, ठीक आहे, लातूरच्या पण टोटल 4 लिस्ट लागलेल्या आहेत. 4मध्ये त्याच्यामध्ये पण एक सिलेक्शन लिस्ट सगळ्यात पहिली, त्याच्यानंतर 2 वेटिंग लिस्ट आणि एक लिस्ट लागली होती जी अगेन्स्ट एक सर्व्हिसमॅनची होती, प्लस वेटिंग लिस्ट पण, त्याच्यामध्ये जे आधीचे कॅन्डिडेट राहिले होते मागच्या लिस्टमध्ये वगैरे जागा व्हॅकंट राहिलेल्या ते पण, तर दोन्हीची मिक्स एक लिस्ट लागली होती. तर अशा टोटल लातूरच्या 4 लिस्ट लागलेल्या आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कोल्हापूर. ठीक आहे, आता कोल्हापूरच्या टोटल आता 6 लिस्ट लागलेल्या आहेत. आधी 5 लागल्या होत्या, आताची आज जी लागली आता मी तुम्हाला दाखवतो आहे ती टोटल पकडून 6 लिस्ट लागलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये एक सिलेक्शन लिस्ट, 3 वेटिंग लिस्ट आणि त्याच्यानंतर एक होती एक सर्व्हिसमॅनची अगेन्स्ट एक सर्व्हिसमॅनची. तर अशा ह्या 5 लिस्ट लागलेल्या होत्या आणि आजची जी आत्ता लागलेली आहे ती 6वी लिस्ट लागलेली आहे. तर असं त्याला पकडून टोटल 6 लिस्ट लागलेल्या आहेत कोल्हापूरच्या. त्याच्यानंतर नागपूरच्या टोटल आहेत 6 लिस्ट. नागपूरच्या पण टोटल 6 लागलेल्या आहेत. त्या 6मध्ये एक सिलेक्शन लिस्ट आहे, 5 वेटिंग लिस्ट आहेत आणि त्याच्यामध्येच 5वी जी आहे तीच त्याच्यामध्ये 5 लिस्टमध्येच अगेन्स्ट एक सर्व्हिसमॅन मिक्स होतं. ठीक आहे, ते पकडून टोटल सांगतो आहे मी. टोटल 6 लिस्ट लागलेल्या आहेत आत्तापर्यंत नागपूरच्या पण. त्याच्यानंतर नाशिक मागून येऊन नागपूरच्या पुढे गेलं. नाशिकच्या सगळ्यात जास्त लागलेल्या आहेत. नाशिकच्या टोटल 7 लिस्ट लागलेल्या आहेत. तर नाशिकमध्ये एक आहे सिलेक्शन लिस्ट सगळ्यात पहिलं, त्याच्यानंतर 4 वेटिंग लिस्ट लागल्या होत्या नागपूरमध्ये, त्याच्यानंतर एक अगेन्स्ट एक सर्व्हिसमॅनची एक लागली होती आणि त्याच्यानंतर 7वी वेटिंग लिस्ट. त्याच्यानंतर आणखीन एक, त्याच्यानंतर परत एक लिस्ट लागली जी मी आता थोड्या दिवसाखाली मी टाकली होती ग्रुपवर तीवाली. तर टोटल अशा 7 लिस्ट लागलेल्या आहेत नाशिक डिव्हिजनच्या. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या, ठीक आहे, छत्रपती संभाजीनगरच्या टोटल लागलेल्या आहेत 6 लिस्ट. त्या 6मध्ये एक सिलेक्शन लिस्ट, त्याच्यानंतर 4 वेटिंग लिस्ट आणि एक अगेन्स्ट एक सर्व्हिसमॅनची. तर अशा टोटल ह्या 6 लिस्ट लागलेल्या आहेत छत्रपती संभाजीनगरच्या. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अकोला. ठीक आहे, अकोलाच्या पण टोटल 6 लिस्ट लागलेल्या आहेत. या 6मध्ये एक सिलेक्शन लिस्ट आहे, त्याच्यानंतर 4 वेटिंग लिस्ट आणि एक अगेन्स्ट एक सर्व्हिसमॅनची. तर अशा टोटल 6 लिस्ट लागलेल्या आहेत अकोलाच्या पण. तर टोटल आता सर्व डिव्हिजनच्या मी किती लिस्ट लागल्या ते सांगितलं आहे. आणि आता कोल्हापूरची पण मी तुम्हाला आता सांगितलं. आधी कोल्हापूरच्या 5च लागल्या होत्या टोटल. तर आज मी तुम्हाला जे दाखवतो आहे ती लिस्ट पकडून आता टोटल झाल्या 6 लिस्ट. तर ह्या सर्व लिस्ट तुम्हाला ग्रुपवर मी टाकलेल्या आहेत ऑलरेडी. व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला हे सर्व लिस्ट मिळतील किंवा चॅनलवर पण टाकलेले आहेत मी, तिथे मिळतील.
याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असेल आणखीन तर विचारला, किंवा ही लिस्ट बघायची असेल तुम्हाला तर ग्रुपवर मिळेल तुम्हाला सर्व लिस्ट. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथं जॉईन केली तुम्हाला सर्व लिस्ट मिळतील. याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील तर तिथं जॉईन करून तुम्ही तिथे विचारू शकता.